त्यांच्या योजनेची माहिती दिली। खरोखरच सक्षम असं जे सरकार असेल ते भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि साहेबांच्या माध्यमातून, गोगटे साहेबांच्या माध्यमातून गेली सतत 4 वर्ष कर्जत तालुक्यातील 2500 शेतकऱ्यांना जे खताचं वाटप हे 4थं वर्ष आहे, तर 2500 शेतकऱ्यांचा लाभ झालेला आहे। आमचे आदरणीय आमदार, माजी आमदार, खरोखर सर्वांचे लाडके असे जे आमदार, आदरणीय जे आमदार आहेत त्यांच्याबद्दल बोलावं तितकं कमीच आहेत। तर ते आपले मनोगत आज वाढदिवसानिमित्त व्यक्त करतील, तर त्यांना मी विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं। नमस्कार। सुनीलच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश किसान मोर्चाचे अध्यक्ष गणेशराव भेगडे, उत्तर रायगड भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अविनाशजी कुळी, वसंतरावजी, व्यासपीठावर उपस्थित असलेले आणि समोर बसलेले सर्व बंधू भगिनी आणि मित्रांनो, सुनील गोगटे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे। सर्वांशी हसत खेळत वाद घालणं हे त्याला खुबीनं जमतं। वाद घालणं, हसत खेळत, कुठे मनामध्ये काही ठेवायचं नाही, असेल ते तोंडावरती बोलायचं आणि बसल्या बैठकीत तो वाद संपला की उठून जायचं, पुन्हा नव्या विचारानं नव्या दमानं कामाला लागायचं। असं एक उत्तम असं व्यक्तिमत्व आपल्या सर्वांच्या मध्ये आपण पाहिलं। गोगटे कुटुंबीय हे सर्वांना परिचित आहे। कोंढाण्याचे गोगटे, कर्जतचे गोगटे हे सारेच एक आहेत। त्यांची एक खासियत आहे, त्यांची एक वैशिष्ट्य आहे, ते शक्यतो कुणाच्या वाटेला जात नाही, पण त्यांच्या वाटेला कोण आलं तर त्याला काही सोडत नाही। मग दादा असतील किंवा आप्पा असतील, काका जरा शांत होते, त्यांचाच वारसा हे पुढे सगळे चालवत आहेत। विविध प्रश्नांचा अभ्यास करून त्यावरती ते सोडवण्याकरता प्रयत्नशील राहणं, कितीही जटिल प्रश्न असेल, कितीही मोठी समस्या असेल, त्यावरती प्रयत्नशील राहून मार्ग काढणं हे सुनीलचं वैशिष्ट्य आहे। अशा सुनीलच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यानं शेतकऱ्यांच्या करता केलेले उपक्रम आपण पाहिले। दरवर्षी त्यांचा वाढदिवस शेतकऱ्यांना उपयुक्त कशा प्रकारे ठरेल असा त्यांचा प्रयत्न असतो। आजही तशाच प्रकारे शेतकऱ्याच्या दृष्टीनं आणि राष्ट्रीय उत्पन्नात भर घालण्यासाठी खताची आवश्यकता असते आणि ते देण्याचं तुम्ही काम करता हे निश्चितपणे महत्त्वाचं आहे। बाकी राजकीय खत देण्याचं काम त्यांच्या नेतृत्वाला तुम्ही करताय, त्याबद्दलही आपले मनापासून आभार। अशा या मित्राचा वाढदिवस साजरा करत असताना निश्चितपणे आनंद होतोय। सुनील, तुला वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देत असताना तुझ्याकडून पुढल्या काळामध्ये अधिक चांगलं काम व्हावं अशा प्रकारची परमेश्वराकडे अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा मनपूर्वक शुभेच्छा देऊन थांबतो। नमस्कार। धन्यवाद भाऊ। किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय तात्याभाऊ भेगडे यांना मी विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं।